राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून तर महाराजांनी गागा भट्टाला बोलवलाय, ते पण काशीवर. काय पण विरोध का केलता? काहीतरी प्रॉब्लेम असेल महाराजांचा. महाराजांचा काय प्रॉब्लेम असेल रे? महाराजांमुळे अनेकांना प्रॉब्लेम झालेले. काय माहिती काय आहे तुम्हाला राज्याभिषेकाबद्दल? आम्ही पण भाषणं ऐकतो शेठ. पायाच्या अंगठ्यानं महाराजांच्या कुंकुम तिलक केलंय. काय यार, काय म्हणतोस? शूद्र म्हणून महाराजांची गणती करत होते म्हणून तर विरोध होता ना. अरे बापरे, ठीक आहे. पण मला सांग की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला? का म्हणजे त्यांना राजा बनायचं होतं? नाही नाही नाही, दुसरा प्रश्न. गागा भट्ट कोण होते? राज्याभिषेक कसा झालेला नक्की? राज्याभिषेकाने काय साध्य झालं? आणि राज्याभिषेकाचा खर्च माहीत? अरे जाऊ दे, सोड. तुला या प्रश्नांची उत्तर का माहिती नाहीत हे तरी माहिती का तुला? कारण तू फक्त आहे ना भाषणं वाचलीस आणि व्याख्यानकर्त्यांची व्याख्यानं ऐकलीस, पण कधी इतिहासकारांनी एवढ्या कष्टानं इतिहास संशोधन करून जी पुस्तकं लिहिली ना ती नाही तू वाचली. परदेशी प्रवाशांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल काय लिहिलंय हे कधी तू वाचलं नाहीस. कुठं वाचू मग? वाचायला वेळ जाईल रे, तोपर्यंत एखादा व्हॉट्सअप फॉरवर्ड यायचा तुझ्याकडे. तू व्हिडिओ बघ. शिवराज्याभिषेक सिरीज आपण सुरू करतोय, तुम्ही पण बघायची आणि फॉलो करून ठेवा. चला मग सुरुवातीपासून सुरू करू.